मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर महाज्योती अंतर्गत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सेट आणि UGC नेटकरता फॉर्म भरला असेल. त्यांचं प्रशिक्षण होणार आहे लवकरच, पण त्या अगोदर त्यांनी एक पूर्व प्रशिक्षणासाठी परीक्षा घेण्यास ठरवलं आहे. तर त्या परीक्षेचा दिनांक व वेळ आपण आज बघूया. विद्यार्थी चाळणी परीक्षासाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा कालावधी त्यांनी दिनांक 6/5/2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते दिनांक 10/5/2025 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत दिला आहे. त्यासाठी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्डवरून तुम्हाला डाउनलोड करता येईल. त्यांनी परीक्षा दिनांक दिला आहे मित्रांनो, दिनांक 11/5/2025 सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये तुमचा पेपर होणार आहे. तर परीक्षा ही CBT म्हणजेच संगणकाच्या सहाय्याने असणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. तर परीक्षेचा कालावधी हा नेमकं 60 मिनिटे म्हणजे 1 तास सकाळी 10 ते 11 असणार आहे. तर बघूया परीक्षेचा अभ्यासक्रम. बघा मित्रांनो, टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे शिक्षक अभियंत्यासाठी तुम्हाला लागणारे प्रश्नसुद्धा त्याच्यामध्ये विचारले गेले जाणार असणार. नंतर रिसर्च ॲप्टिट्यूड, कॉम्प्रेहेन्शन, कम्युनिकेशन, मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे DI, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे ICT, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, हायर एज्युकेशन सिस्टीम. तर परीक्षेसाठी वरील अभ्यासक्रमाचे एकूण 50 प्रश्न असतील, म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, असं एकूण 100 गुणाची परीक्षा असेल व कोणतेही निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. त्यामुळे काही काळजी करू नका. तर आता हे जे पदं भरलं जाणार आहे ते एकूण 100% म्हणजे प्रत्येक कास्टनुसार, प्रत्येक कॅटेगरीनुसार एवढं टक्केवारीनुसार या जागा भरल्या जाणार आहे. त्या म्हणजे OBC 59%, VJA 10%, NTB 8%, NTC 11%, NTD 6%, SBC 6%. टोटल मिळून 100% ही भरती होणार आहे. म्हणजे 100% या टक्केवारीनुसार विद्यार्थी निवडण्यात येईल. त्यामध्ये आरक्षण बघा, महिलांसाठी 30% जागा राखीव आहे, दिव्यांगाकरता 4% जागा राखीव आहे, अनाथ लोकांसाठी 1% जागा राखीव आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले त्या सर्वांची परीक्षा होणार आहे व दिनांक 6 तारखेला होणार आहे, तुम्हाला सांगितलं आहे मी. तर यांनी एक हेल्पलाईन क्रमांकसुद्धा दिला आहे. जर तुम्हाला काही अडचण आलं प्रवेशपत्र डाउनलोड करण्यामध्ये किंवा कोणतीही समस्या असल्यास त्यांनी एक नंबर दिला आहे. तर हा बघा नंबर, या नंबरवर तुम्ही संपर्क त्यांना करू शकता. तर बाकी जे सूचना आहे ते दिव्यांगाकरता दिले आहे. दिव्यांग विमोदरांना कमीत कमी 40% दिव्यांग प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. त्यांना जर लेखनिक पाहिजे असेल त्यांनी अगोदर त्यांना महाज्योतीला कळवावं लागेल व डॉक्टरकडून एक सर्टिफिकेट आणावं लागेल मित्रांनो, ते पण तुम्ही लक्षात घ्या. आणि खाली इथे एक फॉर्मसुद्धा दिला आहे त्यांनी लेखनिकासाठी. जर तुम्हाला हे PDF पाहिजे असेल तर आपण हे PDF टेलिग्राम चॅनलवर टाकून देऊ आपल्या. बाकी तुम्ही वाचून घ्या. डॉक्युमेंट्स वगैरे तुमच्यासाठी आधार कार्ड नेणं अनिवार्य असेल. आधार कार्ड किंवा कोणतंही एक ओळखपत्र सोबत तुम्ही ठेवा. आणि हॉल तिकीटवर जे तुम्हाला वेळ दिली आहे त्याच्या जवळपास अर्धा तास अगोदर तरी हॉल सेंटरवर पोहोचा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण भासणार नाही. तर बघूया, हे बघा खाली यामध्ये त्यांनी फॉर्म दिला आहे हा लेखनिकासाठी. हा फॉर्म लेखनिकाला भरून न्यायचा आहे. म्हणजे डिसेबल विद्यार्थी आहे त्यांनाच हे फक्त फॉर्म लागणार आहे, बाकीच्यांना लागणार नाही. त्यामुळे हा फॉर्म तुम्ही काढून घ्या ज्यांना गरज आहे त्यांनी. याची PDF मी तुम्हाला टेलिग्रामवर देतो, ती तुम्ही जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ठीक आहे मित्रांनो, आज इथेच संपूया. धन्यवाद.